स्कोरचा मॅच झाला, हाय स्कोरचा मॅच, म्हणजे स्पर्धा ही चांगली झाली, खूप चांगली स्पर्धा झाली ही. जरी आपण पाहतोय ओपनचं मैदान, हो 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 बॉल चाललाय इथे सीमारेषा पार, येईल षटकार 6 साडी. बावीस धावा. ओव्हर पिच बॉल पाहायचा कशा पद्धतीने अगदी बॉलला हँडल केला, मॅनेज केला, टोकलाय षटकार. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावा जमवल्या त्या एकूण 22 धावा. बावीस धावा स्कोरकार्ड वरती. धावफलक आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गोलंदाज आपण पाहू शकाल राहुल सपकाल. विशाल कॅप्टन आणि विशाल जाधवने जबरदस्त बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. विशाल सपकाल, विशाल जाधव आपण पाहतोय, परंतु आता गोलंदाज राहुल सपकाल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या 22 आल्या तर होतील पूर्ण 64 धावा. गोलंदाज तयार होतोय राहुल. हो हा भन्नाट वेगाने बॉल टाकला, हॅप ट्रॅकर होता, बस सुटला गेलाय शॉर्ट थर्ड बँक मध्ये आणि धावा मिळतील ती मात्र एक सिंगल लेग बाईच्या माध्यमातून. सिंगल मिळाले गेली. फायनलचा मॅच आपण पाहतोय. लढाई युद्ध सुरू आहे. संघर्ष करतोय प्रत्येक संघ, संघर्ष करतोय प्रत्येक खेळाडू, प्रत्येकाने संघर्ष केलाय म्हणून आज आपण इथपर्यंत प्रवास सापला आहे. जबरदस्त आपण मॅच पाहतोय. गावडूची टीमने देखील जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये, परंतु हवेमध्ये बॉल कॅचची संधी उपलब्ध झाली. उलटा कॅच घेण्याचा प्रयत्न केला, थोडीशी रिक्स होती, उचलली होती, परंतु बॉल पर्यंत पोहोचले, परंतु बॉल ती कॅच सुटली. बॉल लाटाचा स्पर्श नाहीये. धावा मिळतील त्या 2-2ची मदत. 25 धावा स्कोर कार्ड वरती. 1.2चा खेळ समाप्त झालाय. प्रोजेक्टिव्ह स्कोर आपण पाहू शकाल 56 धावा. या स्थितीने आपण चालला तर, कारण रेट आपण पाहिलं तर 18.75चा चाललाय. धावा अद्याप 25 धावा. अडबॉलचा खेळ झालाय. जोणी जवळ चांगली मॅच आपल्या भेटेल आली आहे. धाबॉलचा खेळ शिल्लक काय, धाबॉलमध्ये किती धावा जमवणार टार्गेट सेट केलं जाईल. मोठा फटका हवाई मार्गाने, हवाई सफर अजून एक मिळतील. मोठा षटकार 6 धावा. पाहू शकाल तुम्ही फुल टॉस बॉल आणि त्याला लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरनं खेळून गेला, षटकार ठोकलाय. 31 धावा स्कोर कार्ड वरती. फायनलची मॅच आपण पाहतोय झांझवड बनाम गावडोशी. सकाळपासून आपण झांझवड टीमने देखील कमालीची बॅटिंग केली. आता मी स्टँडिंग स्ट्रोक, गोलंदाज स्वतः, ओ माय गॉड, बॉलला उडवलाय. आता उडाय डायरेक्ट हिट केला, कॅच घेतली नाहीये, पण काय एफर्ट दिलाय आता. 100% एफर्ट नाहीये, 1000% एफर्ट देत असताना गावडू सिटी महत्वपूर्ण फलंदाज इथे बाद होतोय. विशाल जाधव, जबरदस्त बॅटिंग केली होती विशाल जाधवने. कॅच सुटले गेले, दुसऱ्या रन साठी गेले होते विशाल जाधव आणि तिथे त्यांना आता परतावं लागेल. लक्षित जाधव बॅटिंग साठी. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती त्या 32 धावा. चांगली बॅटिंग केली विशाल जाधवने, सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय जरूर, परंतु इथे हाय स्कोरिंगच्या मॅच आपण पाहिल्या त्या धावा होत आहेत, त्या चेसिंग होत आहेत, मोठे फटके येत आहेत, कारण का खेळपट्टी ही फलंदाजाच्या प्रेमात पडलेली आहे. चांगली आपण पाहतोय जो प्रेक्षक राजा वर्ग देखील आहे पाहण्यासाठी. मॅच आपलं देखील स्वागत आहे. जे सकाळपासून आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय 20 यार्ड लाईव्ह या टेनिस क्रिकेटच्या वाहिनीतून माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. हॅफ ट्रॅकर फटका सुरेखा. इथे एक सिंगल मिळते जरूर, एक सिंगल वरती थांबावं लागेल. बॉल कॅरी केला, एक सिंगलच्या मदतीनं सहायता मिळते. योगदान मिळेल. धावा आपण पाहतोय, धावा झाला 33 स्कोर कार्ड वरती. 1.5चा खेळ समाप्त झालाय. बॉलरला इथे यश मिळालंय मी म्हणेन. एक जरूर इथे एक षटकार टोकला होता, परंतु या वेळेस मात्र कमबॅक करत असताना राहुल सपकाळ आपल्या टीमसाठी आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे धावा दिल्यात त्या 10.
मोठा फटका, नो डाऊट इट इज हिज पॅक मॅक्सिमम चरण. पाटील रंगलं गेलंय, महायुद्ध रंगलं गेलंय. जबरदस्त इथे बॅटिंग अटॅकिंग क्रिकेट तुम्ही आम्ही पाहताय. पाहू शकाल तुम्ही धावा अद्याप झाल्यात त्या 39 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 39 धावा. चला लगेच सुरुवात करायची, वेळ घेऊ नका जास्त. गावडूची टीम तुम्हालाच त्रास होऊ शकतो, कारण का नेक्स्ट इनिंग्स मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. झाजवर टीम आपण पाहतोय अद्याप चांगली बॅटिंग. धावा स्कोर कार्ड वरती 39 धावा. अजून एक इथे मोठा फटका स्लॉट मध्ये दिला, पाडवला इथे शेतामध्ये. अजून एकाला इतरचे 10 स्ट्रोक षटकार लक्षितच्या बाटमधून आलाय. प्रत्येक जण येतोय तो षटकार डोकतोय. इथे कोणालाही कोणी कमजोर समजू नका. प्रत्येक बॉलरचा इथे पीस काढला जातोय. सकाळपासून आपण पाहतोय, सकाळपासून अगदी ही बॅटिंग पीच आहे, ही फलंदाच्या प्रेमात पडणारी पीच आहे. आणि त्याच्यावरती येथे हवेमध्ये बॉल आहे, कॅचची संधी उपलब्ध झाली आहे. ओ माय गॉड, 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. गरज होती का? कॉलिंग नव्हती, कॉलिंग चुकलं गेलं. धावा मिळतील त्या इथे मात्र डायरेक्ट हिट केलाय, लक्षित बाद झालाय. गरज होती का या धावेची? परंतु कॉलिंग चुकलं होतं, कॅच कंप्लीट केला होता, परंतु 2 धावांची टक्कर झाली आणि तिथे मात्र ते कॅच सुटले गेले. 2 धावा मिळतील, त्याच्यामध्ये एक विकेट रनआउट आणि धावा. कॅच पूर्णपणे कंप्लीट केली होती आणि नक्कीच आपण पाहतोय कव्हर करण्यासाठी आला होता क्षेत्ररक्षक, तो देखील कॅच घेण्यासाठी. परंतु धावा मिळतील. लक्षितने केल्या 3 बॉलमध्ये 9 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय बॅटिंगसाठी 47 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या. चांगली बॅटिंग केली. संध्याकाळचं सत्र आहे, ही मॅच 3 षटकाची आहे. नेक्स्ट इनिंग्स मध्ये नको नको मटेरियल धावा आत्ता आपण पाहतोय त्या 47 धावा. 47 धावा स्कोर कार्ड वरती आपण आतापर्यंत पाहतोय. हो अंदाधुंदी कारभार आहे. पंचाकडे दात मागली जाते व्हाईट बॉलची, परंतु नाहीये. पंच आमचे तत्पर आहेत. सकाळपासून आपण पाहतोय चांगलं इथे बंटी कांबळे आणि त्याचबरोबर सुरेश राणे सर चांगल्या पद्धतीने इथे पंचाचं कामगिरी केली गेली आहे. धावा आतापर्यंत आपण पाहतोय त्या धावा आपण पाहतोय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती त्या 47 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. फलंदाज बाद झालाय. चला स्पीडअप ठेवायचं, लगेच फलंदाज मैदानामध्ये या. कोण आलंय मला? सूरज बॅटिंग साठी 47 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आणि 2 बॉल मध्ये आता टार्गेट सेट करायचं आहे टीम चांदवड संघाला. 60 धावा जमवल्या, मॅच मध्ये मजा येईल. ओ कॅचची संधी उपलब्ध झाली. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडलाय, जेल संपलाय खेळ. चला लगेच नेक्स्ट. चला फलंदाज आपण बॅटर पळत यायचा आहे. वेळ घेऊ नका तेवढा, आपल्याकडे खरोखर वेळ खूप कमी आहे. फायनलची मॅच आहे बरोबर. 47 धावा स्कोर कार्ड वरती. 55 धावा जमवल्या गेल्या. आता इथून मोठा एखादा मोठा फटका आला 53 धावा होऊ शकतात आणि तिथे एक फायटिंग मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र जास्त बॉल ट्रॅव्हल होणार नाहीये, त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने घाई करा. प्रत्येकाला घरी जायचंय, कारण का हा प्रवास आपला लांबचा आहे. ओ मधी बॉल जाईल, गॅप मध्ये बॉलला इथे ढकलला गेलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल जाईल सीमा पार. बॅटच्या टप्प्यात कार्यक्रम ओके. चालाय चौकार. येतील त्या 51 धावा. 52 धावांचं लक्ष ठेवलंय. चला लगेच गावडीची टीम आपण लगेच मैदानामध्ये फलंदाज बॅटर पाठवायचे आहेत, कारण का तुम्हाला बॅटिंग करायची आहे. वेळ होईल जरूर, परंतु या लवकर.
चला जायचं आपण मॅच कडे. पाहू शकाल आपण सूर्यदेव इथे मावळत असताना अगदी बिल्डिंग आपण पाहतोय तिचं बांधकाम चालू आहे आणि ह्या छायाचित्र आपण पाहतोय 2020 यार्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पाहू शकाल कशा पद्धतीने कॅमेरामॅनने ते पूर्णपणे कैद केलंय. ओमकार माने आपण कॅमेरामॅन पाहतो आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम आमचे सहकारी मित्र सचिन शिंदे मॅन फ्रॉम रुलेन चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर क्लॅरिटी दिली गेली त्यांच्या माध्यमातून. अगदी सकाळपासून प्रत्येक मॅच स्पर्धेसाठी आज त्यांना देखील आपण पाहत असतोय. प्रत्येक जण योगदान दिसत. चांगले क्रिकेटर देखील आहात आणि आज व्यवसायामध्ये त्यांनी पाऊल ठेवलंय आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट देखील आपण पाहतोय त्यांचे 100% त्यांनी देखील दिली. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे धावा बनवायच्या आहेत त्या एकूण 52 धावा जमवायच्या आहेत आणि फलंदाज मैदानामध्ये रवाना झाले. संतोष आणि निखिल सपकाळ आणि बॉलिंग ट्रॅक वरती विशाल जाधव. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. फायनलची मॅच आहे. संध्याकाळचं सत्र आहे. बॉल तेवढा ट्रॅव्हल होणार नाहीये. फुल टॉस बॉलला दिली दिशा. बॉल जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर. हेच आम्ही पाहतोय, हेच ऐकतोय आणि हेच होतोय. पहिल्या बॉलवरती केलंय आक्रमण. आलाय तो चौकार. स्लाइस केले बॉलला माहिती आहे. जबरदस्त अफलातून बॅटिंग. पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट आहेत. हो आम्हाला धावसंख्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच उद्देशानं लो फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दिली आहे संतोषने आणि 4 धावा मिळवल्या. 52 धावांचं लक्ष आहे. पाठपुरावा करण्यासाठी 2 फलंदाज ताकद बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 17 धावांची आवश्यकता. 17 ते 18 त्या कुटाव्या लागतील. यावेळेस पॅक ऑफ द लेन पॅक केलाय बॉलला. लॉंग ऑफ डोक्याच्या बिडॉन डोक्याच्या वरनं बॉलला खेळून दिलाय. ठोकलाय दर्जेदार साडी षटकार. आक्रमण चढवलं गेले. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. ह्या हंगामामध्ये गावडची टीमनं देखील जबरदस्त कामगिरी केली या मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय जांजवड, दुसऱ्या बाजूला टीम गावडूशी बनवायच्या आहेत 52. आता 42 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 16 धावा. बॅटिंग पिच आहे आणि चांगली बॅटिंग. अपटवार केलाय परंतु या देखील बॉलला वाडा फिल्डिंग. एक सिंगल मिळतीये. लाजवाब फिल्डिंग. 6 धावा वाचवल्या सूरजने. एफर्ट देतात. एफर्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि एफर्ट सध्या तिथे दिले गेलेत. धावा मात्र मिळतील त्या. एक निखिल सपकाळ स्ट्राईक एंडला. पाहू शकाल तुम्ही कशा पद्धतीनं 6 धाव्यावर त्या उडी मारली. जम्प केलं. हो इथे स्लाइस बॉल जाईल. पाहू शकाल तुम्ही स्वतःला सिद्ध करायचं असेल तर अशा प्रकारची तुम्हाला फिल्डिंग करावी लागते. पण इथे मिळतील त्या 4. इथे टोकलाय चौकार. जबरदस्त आपण पाहतोय. एफर्ट दिले गेले तिथे झाजवड टीमच्या माध्यमातून. 15 धावा स्कोरकार्ड वरती. बॉल झाले ते 4. प्रत्येक बॉल वरती आक्रमण केले. प्रत्येक बॉल आपण पाहतोय सकाळपासून अगदी त्या फुटबॉल सारखा दिसला जातोय फलंदाजांना. शॉर्ट बॉल होता. इथे टपरी सिस्टमचा वापर केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळेल. 16 धावा कोटल्या गेलेत. हा बॉल तितकाच महत्वाचा असणार आहे. या बॉलवरती जर षटकार आला ना तर खरी रंग भरतील. कारण का पुढच्या ओव्हर मध्ये 15-15 धाव्यांची आवश्यकता. या बॉलवरती मोठा फटका येणं खूप महत्वाचं. आलाय परंतु फसलाय, गंडवलाय. इथे काय होईल. बॉल ट्रॅव्हल होईल नो मॅच लाईन मध्ये. टप्पा खालाय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावेची मदत. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या 18 आणि आता 12 बॉल 34 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. बारा बॉल आणि 34 धाव्यांची आवश्यकता.
जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार होतोय इथे. हो निखिल जाधव, निखिल सपकाल ऑन फायर. बल चाललंय इथे सीमारेषेच्या बाहेर, प्रेक्षकांच्या भेटीला आला षटकार. जबरदस्त बॅटिंग यार. दोन कोणी कुणाला कमी समजू नका. आज इथे षटकार जास्त ठोकले गेलेत. 11 बॉल 28 ची आवश्यकता. पाहू शकाल तुम्ही मॅच ऑन आहे. 24 धावा. ओ हा भन्नाट वेगाने बॉल टाकलाय. वेग 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 बीट केलाय. ओ पंचांचा इशारा पाहू तुम्ही. अगदी वाकून वाकून तुम्हाला सांगितलंय की यस नॉट आउट आहे. म्हणजे तुमच्या समोर देखील नतमस्त व्हावं लागलं. एवढे अपील केली होती. विश्वास कमी होता. जाऊया मॅच कडे दिशेने. धावा आता आपण पाहतोय 10 बॉल आणि 28 ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. निखिल सपकाळ आपण पाहतोय. संतोषला पाहतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बॉलर कोण आहे? लक्षित गोलंदाज. पहिल्या बॉल वरती षटकार. हाफ ड्रॅकर जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर क्रॅकिंग सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. निखिल सपकाळ ऑन द फायर. कडक बॅटिंग ते धडक बॅटिंग. लाजवाब स्ट्रोक. चांगला खेळतोय या मॅच मध्ये. आता समीकरण बदललं गेले. 9 बॉल 22 ची आवश्यकता. काय बॅटिंग केली यार निखिल सपकाळने. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला फेकून दिलाय. फुल टॉस. तोपा होता जाऊन दिला. खेळून काढलाय. व्हाईटचा बॉल. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 31. 9 बॉल 21 ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मॅच बॅलन्स आहे. एकात मोठा फटकाला मॅच येऊ शकते गावडूसी टीम कडे या ओव्हर मध्ये. काय जबरदस्त इथे एफर्ट दिले गेले. आता 100% नाही 200% एफर्ट द्यावे लागतील. इथे झांझवड टीमला विकेट घ्यावे लागतील. हा बॉल इथे पाहू शका. ब्लॉक ऑनचा बॉल खेळून काढला. ऑन साइडला एक सिस्टम. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचं जोखीम घेतलं जाईल का? नाहीये. मनाई केली आहे. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 32. 8 बॉल 20 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. आठ बॉल 20 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आपण पाहतोय चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. हो 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 इथे फटका सजवला गेला. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी येतील का? आणि इथे एकच धाव घेतली आहे. ओव्हर्सची समाप्ती होते झाली. एक बॉल आहे बाकी. 33 धावा स्कोर कार्ड वरती. 7 बॉल 19 धावेची आवश्यकता. 7 बॉल 19 धावा. या बॉल वरती मोठा फटका आला. मॅच बनवू शकते गावडसी टीम साठी. या बॉल डॉट आला. मॅच बनवू शकते झांझवड टीम साठी. हे आता 7 बॉल निर्णायक असणार आहे. 7 बॉल मध्ये 19 धावा. टीमची धावसंख्या 33. ओ हो गॅप शोधला गेलाय. जाईल होईल सीमा पार. मिळतील 4. 2 खेळ्यांचा दरार. तेथून बॉल मात्र गेलाय 4. फील्डिंग है खरा तो क्या करेंगे हमारे मराठी के एक्टर अशोक शराफ. हा बॉल अडवायचा होता. हा बॉल अडवला नाहीये. पाहू शकाल अडवासारखा होता बॉल. सूरज तिथे होते आणि बॉल गेलाय आता 4 साठी. समीकरण आपण पाहतोय 6 बॉल 15 धावेची आवश्यकता. 37 धावा आतापर्यंत 0 गडी बाद. संतोष आणि निखिल सपकाळ लाजवाब बॅटिंग. सहा बॉल 15 धावेची आवश्यकता. साप चला प्लीज. नाही ना टाइमपास नकोय मित्रांनो. खरंच वेळ खूप झालेला आहे. कारण का संध्याकाळ पूर्ण सूर्यदेव आपला सूर्यदेव पूर्ण मावळलेला आहे. आणि फक्त आता शांतता आपण पाहतोय. चिमणी पाखरं देखील त्यांच्या ते घरी गेलेत. आपल्याला देखील घरी जायचं आहे. आपण देखील चिमणी पाखरच आहोत. कारण का संध्याकाळी ज्या वेळेस आपण पाहतो चला झांझवड टीम. गोलंदाज तयार होतोय. फुल टॉस. तोफा होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाला डिबे मध्ये. तोपर्यंत एकच धाव मिळेल. 1 धावाचे समाधान. 1 धावाचं योगदान. 6 बॉल 14 धावांची गरज. टीमची धावसंख्या होती ती 38 धावा. 2 मोठे फटके ठोकले ना. 5 बॉल 14 ची आवश्यकता.
आलाय, एक तर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक धावेचा वेध, फलंदाज कॅच सुटला की मॅच सुटलाय सांगू शकत नाही आतापर्यंत, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केला. निखिल सपकाळची जो ऑफ साइड आहे ना, जिथे डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या डोक्याच्या वरनं तो सहज पटकेबाजी खेळतोय. त्याची हाईट तेवढी आहे, बॉडी फॅक्टर देखील खूप चांगला आहे आणि तशा पद्धतीने आपण पाहतोय कॅच सुटला गेलाय. कॅच इझी होता, इझी कॅच होता. आता हा कॅच सुटला गेलाय. या जर कॅच हा होणं महत्वाचं होतं, कारण का आता 4 बॉल समीकरणाला 12. इथून मात्र जर निखिलने जर मॅच काढली तर पूर्णपणे हो कॅच सुटल्यानंतर आघात 6 धाबेचा. आगास दिला, प्रचार दिला, कॅच सुटला होता आणि षटकार ठोकलाय निखिल जाधवने. लाजवाब बॅटिंग निखिल सपकाळ, क्षमा असावी निखिल सपकाळ. आपण पाहतोय 3 बॉल 6 ची आवश्यकता. गावडूची टीम का झांजवडते, मी ते कव्हर मध्ये चाललाय, बॉल चालली ते दंड करते, सिंगल मिळते, दुसऱ्या धावेचा जोखीम घेतलाय. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी आणि या 2 धावा. आता 2 बॉल 4 धावा. फायनलची मॅच कशी हवी, फायनलच्या मॅच मध्ये रंग कसे भरायचे हे मात्र 2 टीमनी सांगून दिलं. अजूनपर्यंत मॅच संपलेली नाहीये. सध्या आपण पाहतोय 50-50% चान्सेस दोन्ही टीम कडे आहेत. प्रेक्षक देखील हे मॅच पाहत असतील, घर बसल्या दोन्ही टीमचे समर्थक ही मॅच पाहत असतील, काय होईल मॅच मध्ये म्हणत असतील. आता हे दोन्ही बॉल डॉट जाऊन दे. जांजूळकर टीमचे समर्थक आणि गावडूच्या टीमचे समर्थक म्हणत असतील की निखिल अरे एक होऊन जाऊन दे ना, असेच म्हणत असतील. 2 बॉल 4 ची आवश्यकता. टीमची धावसंख्या होती 48. 40 लॉस ऑफ 0. चांगली बॅटिंग बिनगडी बात. हो एम.एस. धोनीच्या स्टाईलने मॅच केला इथे फिनिश आणि मॅच संपली आणि इथे या स्पर्धेचा शिल्पकार झालाय. सोमेश्वर चषकावरती नाव कोरलं गेलंय गावडोसी टीमनं. जबरदस्त इनिंग्स आपण साकारली गेली आहे निखिल सपकाळच्या पाठमधनं आणि बिनगडी बात हे संघ मात्र विजय झालाय. जबरदस्त कामगिरी. दोन्ही टीमचा आभार. प्रत्येक टीमने ते सहकार्य दिलं, सहकार्य केलं, प्रत्येक टीमने इथे उपस्थिती नोंदवली. परंतु 2 संघ आपण पाहिलं तर आले पुढे आणि त्याच्यामध्ये उपविजेता ठरला तो टीम झांजवड आणि विजेता ठरलाय तो टीम गावडीची. दोन्ही टीमचे इथे आभार, कौतुक. जाऊया आपण सन्मानाकडे. तर पहिला सन्मान आपण घेतो, जास्त वेळ नाही आपल्याकडे, आपण सन्मानाकडे जाऊया. सन्माननीय श्री तर आपण पहिला सन्मान घेतोय साई सिद्धी कॉम्प्लेक्स सेक्रेटरी सन्माननीय श्री विकास जी पाटील साहेब यांचा इथे आपण सन्मान करतोय. साई सिद्धी कॉम्प्लेक्स सेक्रेटरी सन्माननीय श्री विकासजी पाटील साहेब यांचा आपण इथे स्वागत, शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. थांबा ते होऊन चालू करतायत ना युट्यूब. चला सर्व आमचे कोटरीचे सर्व खेळाडू आपण इकडे यायचं. कोटरी सर्व खेळाडू तिथे खेळायचं नाहीये. तर आपण पहिला सन्मान घेतोय आमच्या या स्पर्धेसाठी, ज्याने खरोखर चांगल्या पद्धतीनं पंचांचं काम केलं असे आमचे पंच सन्माननीय श्री बंटी कांबळे सर यांचा इथे सन्मान केला जातोय. बंटी कांबळे सर या आपला इथे सन्मान केला जातोय. एक ऑफिशियल पंच NNPL या अशा मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी पंचांचं काम केलं. सन्माननीय श्री बंटी कांबळे सर यांचा इथे सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आपण दुसरा सन्मान घेतोय आमचे स्टायलिश एम्पायर्स ऑफिशियल पंच सन्माननीय श्री सुरेशजी राणे साहेब, सुरेशजी राणे सर यांचा देखील इथे आपण सन्मान करतोय.
आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर आपण पुढील सन्मान घेतोय. सन्माननीय श्री मारुतीजी शिंदे साहेब, मारुतीजी सेलार, मारुती सेलार साहेब यावा आपण वरती. आपला देखील या मुख्य व्यासपीठावरती ते सन्मान केला जातोय. अगदी हा सन्मान एक 5 ते 10 मिनिटांमध्ये होईल कंप्लीट आणि लगेच आपण माहिती आहे सर्वांना आपल्याला जायचं आहे, कारण का भरपूर आपल्याला लांबवर जायचं आहे. पुढील सन्मान आपण करतोय. आपण सन्मानाकडे साई सिद्धी कॉम्प्लेक्स सेक्रेटरी सन्माननीय श्री विकासजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर आपण दुसरा सन्मान घेतोय. साई सिद्धी कॉम्प्लेक्स खजिनदार राजेश जी वेनम, राजेश जी वेनम यांचा देखील इथे सन्मान केला जातो या